आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे काय ताई, तुम्ही कुठे निघालात? आजी हो, आम्ही आल्यापासून या घरावर संकटांवर संकट येत आहेत हो. यशोधरा मॅडम बरोबरच म्हणत होत्या, आम्ही या घरातून गेलेलंच बरं आहे. नाही हो, कदाचित त्यानंतरच या घराला शांतता लाभेल. आराध्या, हे काय, तू काय घर सोडून चालली आहेस? डॅड, ज्या घरात श्रेयस आणि मम्माचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी कशी राहू या घरात? म्हणजे काय झालंय तरी काय? त्या टेंडरमुळे एवढं सगळं? फक्त टेंडरमुळे नाही डॅड, त्यापेक्षा वाईट काहीतरी झालंय आणि यावेळी संशय माझ्या चारित्र्यावर घेतला गेलाय. अरे पण तुझ्या चारित्र्यावरती संशय घेण्याची हिंमत आहे कोणाची? माझ्या नवऱ्याचीच. श्रेयसनेच माझ्यावर संशय घेतलाय म्हणून मला एक क्षणही या घरात थांबायची इच्छा नाहीये. चला इथून. एक मिनिट श्रेयस, तू खूप मोठी चूक करतोयस. तू वारंवार आराध्यावरती संशय घेतोयस. अरे आराध्या अशी मुलगी नाहीये, तिच्या मनाचा तरी विचार कर. हेच का तुझं प्रेम? प्लीज डॅड, मला परत परत तो विषय काढायचा नाहीये आणि आता कुणीही श्रेयसला या बाबतीत समजावून सांगण्यातही अर्थ नाहीये. त्याला स्वतःला या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. प्लीज आपण जाऊया इथून. श्रेयस हे बघ, खूप मोठी चूक करतोयस तू. आराध्याने सांगितलं ना की तू केलेल्या चुकीची जाणीव तुलाच व्हायला हवी. आराध्या बेटा, तुझं लग्न झालं, तू या घरी आलीस, सासरी आलीस, याचा अर्थ माहेरचे दरवाजे तुला बंद झाले असे नाही. या घरावर तुझा आजही तितकाच हक्क आहे जितका आधी होता. कळलं? चला. थांबा. कुणी कुठे जायची गरज नाहीये. आराध्या बाळा, तुझ्यावर एवढे आरोप झाले पण त्यातला एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. काही लोकांनी आरोप केले, ते कसे तोंड घशी पडले हे पाहिलंच ना तू. टेंडरच्या बाबतीतला मोठा खुलासाही झाला. अगं बाळा, तर तुझ्यावर एकही आरोप नाहीये, मग हे घर सोडून तू का जातेस? रिअली अरविंद, पण मग निखिलचं काय? आता त्याचं काय? अजून जे काही होतं ते झालं की क्लिअर मगाशीच. आणि तुला एवढाही संशय वाटत असेल ना तर त्या निखिलला सांग आराध्याकडून राखी बांधून घ्यायला. मला कोणालाही काहीही प्रूव्ह करायचं नाहीये. श्रेयसला जर माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तो ठेवेल. माझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी मला कुणालाही राखी बांधायची गरज नाहीये. आणि कुठल्याही परीक्षेशिवाय जर श्रेयसने माझ्यावर विश्वास ठेवला तरच मी या घरात परत येईन. माझा निर्णय झालाय. चला डॅड. आराध्या थांब. थांब. श्रेयस, तू काय करतोस? अशी जाऊ नकोस. बघ आराध्या, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास नाहीये, खरं सांगतोय, पण पूर्ण संशयही नाहीये. आणि अशा परिस्थितीत तुला घरातून बाहेर जाऊ देणं मला योग्य वाटत नाही. हे बघ, एक संधी हवी आहे, तुला नाही मला. तुला समजून घेण्याची, खरं काय आहे ते जाणून घेण्याची. मला वाटतं आपण
आपल्या रिलेशनला थोडासा वेळ देऊया आणि मग काय ते डिसिजन घेऊया. तू काय बोलतोस, तुला कळतंय का? अरे आता या मुलीने राखी बांधायला नाही म्हटलं. जर हिच्या मनात काही नसतं तर हिने राखी बांधली असती, किमान हो तर म्हणाली असती. आर यू गेटिंग इट? नाही मम्मा, ते सगळं नॉनसेन्स आहे. आणि खरं काय आहे ते एक ना एक दिवस समोर येईलच. पण खरं सांगू का मम्मा, माझं मन सांगतंय की आराध्या असं नाही करणार. ती मला कधीच फसवणार नाही. श्रेयस, एक मिनिट. यू रिअली आउट ऑफ युअर माइंड राईट नाउ. तुला कळत नाही तू काय बोलतोयस? अरे तू तुझ्या डोळ्याने जे पाहिलंस, तू तुझ्या कानाने ऐकलंस, तरी सुद्धा तू हे सगळं करतोयस आता पुन्हा? मम्मा, आता इथे जे जे काही घडलं त्यानंतर मी पूर्णपणे आराध्यावर अविश्वास दाखवणं मला पटत नाहीये. खरं काय आहे ते मी माहिती करून घेईनच, ते मला घ्यावंच लागेल. हे बघ आराध्या, मी एक सामान्य माणूस आहे. माझ्या डोळ्यांना जे दिसलं, मी जे वाचलं, जे बघितलं त्यावर मी विश्वास ठेवला. माझा गैरसमज झाला आणि त्यात मी पॅनिक झालो, वेड्यासारखा रिॲक्ट झालो. मी या सगळ्यात तुला खूप हर्ट केलंय. मला याची जाणीव आहे. and I'm extremely sorry. ग्रेट. श्रेयस, हे बघ, तू मोठी चूक करतोयस. मम्मा प्लीज. हे बघ आराध्या, माझ्या मनातून पूर्णपणे संशय गेलाय असं मी म्हणणार नाही. पण मला वाटतं आपण आपल्या नात्याला एक संधी देऊच शकतो. त्यामुळे प्लीज तू अशी घर सोडून जाऊ नकोस. आमशील ना? श्रेयस, आय थिंक इट्स अ राईट डिसिजन. लवकरच तुला कळेल खरं काय आणि खोटं काय. बरं, येऊ मी? ताई, तुम्ही सुद्धा आता कुठेही जायचं नाही. हा, पण आजी, आमच्यामुळे तुम्हाला आणखी त्रास नको हो. काकू, हे बघा, या घरात जे काही घडलं त्यात तुमचा दोघांचा काहीच दोष नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही असे घर सोडून जाऊ नका. अक्षय, प्लीज त्यांचं लगेज आतमध्ये ठेवून दे. येस, शुअर.